हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या विषयावरती आपण मनन चिंतन करत आहोत तो विषय आहे देवाचं उद्दिष्ट आणि दुष्टाचं उद्दिष्ट. त्यासाठी जे वचन आपण निवडले ते वचन आहे योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 10. जवळजवळ 9 भाग या संदेशाचे झालेले आहेत आणि आज हा 10वा भाग आहे. आणि मला असं वाटते की आज कदाचित हा अंतिम भाग असेल, कारण देवाने आम्हाला या वचनामध्ये या एका वचनामध्ये खूप डीपमध्ये नेले आणि आम्हाला कळाले की दुष्टाचं उद्दिष्ट काय आहे आणि देवाचं उद्दिष्ट काय आहे. तर जाऊया योहान 10:10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. चोर आला आहे चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला. येशू आला आहे जीवन द्यायला, आणि नुसतं जीवन नाही तर विपुल जीवन. हिंदी में दिया है कि चोर आया है चोरी करने, नाश करने और हत्या करने. मैं आया हूं जीवन देने और बहुतायत का जीवन देने. तर देवाचा उद्दिष्ट एकदम सरळ आहे. तो प्रत्येक व्यक्तीसाठी या जगामध्ये यासाठी आला की त्या व्यक्तीला केवळ जीवित अवस्थेमधलं जीवनच नाही, तर ती जीवित अवस्था संपल्यानंतर त्याला मृत्यूनंतर सार्वकालिक जीवन हा उद्दिष्ट आहे. पण प्रॉब्लेम हा होतोय की मनुष्य फक्त याच जीवनासाठी विचार करतो, या जीवनासाठी आपले सर्व विचार ठेवतो, या जीवनासाठी, शरीरासाठी, कुटुंबासाठी, फ्युचरसाठी. पण येशू म्हणतो की या जीवनाला एक अंत आहे, पण त्या अंतनंतर जीवन ज्याला म्हणतात सार्वकालिक जीवन, ज्याच्याविषयी जगात येशूला सोडून कुणाकडे उत्तर नाहीये. आमेन. आणि तो म्हणतो की मी आलो आहे केवळ जीवन नाही तर विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. आणि दुष्ट आला आहे चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला. आणि चोरी होती कशाची? तर चोरी मनुष्याच्या जीवनातून होती ती म्हणजे जगाचा नव्हे तर स्वर्गीय आनंदाची. कारण येशू ख्रिस्त जन्माला आला त्यावेळेला गॅब्रिएलने स्वर्गातून पहिला संदेश आणला, आणि तो संदेश हा होता सर्व जगासाठी मोठा आनंद होत आहे, कारण दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. क्रिसमसचा संदेश नाहीये. आम्हाला फक्त क्रिसमसला हे वाक्य ऐकायला मिळतात. ज्या वेळेला मी येशूला आपल्या जीवनाचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, मग माझी पार्श्वभूमी काही असो, माझा इतिहास काही असो, मी कोणत्याही बॅकग्राऊंडचा असो, मी ख्रिस्ती कुटुंबातून असो किंवा नसो, मी अन्य जातीतला असो, मी कुठल्याही प्रकारचा पापी असो, पण ज्या वेळेला माझ्या कानावरती सुवार्ता पडते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी असो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे ते विपुल जीवन मिळावं. आणि हे ऐकून ज्या वेळेला एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ती जाणीव होते की मी पापी आहे आणि तो प्रभू आहे, आणि त्यावेळेला जास्त येशूला आपल्या जीवनाचा तारणारा म्हणून ग्रहण करतो, तर त्याच्या जीवनामध्ये जगाचा आनंद बाजूला राहतो, त्याच्या जीवनामध्ये स्वर्गीय आनंद येतो. आणि सैतानाचं टार्गेट हेच आहे की ज्याच्या जीवनामध्ये जगाचा नाही तर स्वर्गीय आनंद आहे, तो आनंद कसा चोरी करावा यावरती तो दिवस रात्र विश्वासदारांच्या मागे आहे. तुमच्या धनदौलतमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, तुमच्या फायनान्समध्ये, तुमच्या बँक बॅलन्समध्ये त्याला बिलकुल इंटरेस्ट नाही. उलटा तो म्हणतो अजून घ्या आणि अजून बिझी व्हा. त्यांनी देवाच्या पुत्राला लालच दिली की तू जर मला नमन करशील तर या सगळ्या जगाचं ऐश्वर्य तुला देईल. आज जगाला असं वाटतं की माझं फायनान्शियल नुकसान झालं, माझं आर्थिक नुकसान झालं, त्याला याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्याला इंटरेस्ट आहे की जो खजाना तुम्हाला तारणाच्या द्वारे, येशूला स्वीकारण्याच्या द्वारे मिळाला, तो आनंद ज्या चोरी झाला की ऑटोमॅटिकली शांतीचा नाश होतो. आनंद गेला की मनुष्य बेचैन होतो, अशांत होतो, आणि मग त्या माध्यमातून तो खुरखुर करायला लागतो.
कारण येशूच्या जन्माच्या वेळेला मेंढपाळांना गॅब्रिएलनी वैयक्तिकरित्या येऊन सर्व जगाला मोठा आनंद होईल ही सुवार्थ सांगितली. आणि मेंढपाळ जसे निघाले रस्त्यामध्ये त्यांना आकाशामध्ये मोठं कॅरल दिसलं, मोठं स्वर्गीय सैन्य उभं राहिलं दिसलं आणि त्यांनी मोठ्याने कॅरल गायलं. आणि ते कॅरल होतं, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि मनुजा शांती. तर नाश होतो तो शांतीचा. एकदा आनंदराव गेले की शांताबाई निघून जाते. आणि या गोष्टींसाठी तुम्हाला आणि मला दिवस रात्र जागृत राहायचं आहे का? जर माझ्याकडं प्रभूचा आनंद आहे तर प्रभूचा आनंदच आमची ताकद आहे. हालेलुया, हालेलुया. जब मैंने सोचा मैं अकेला हूं तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, जब मैंने सोचा कि अकेला हूं तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूं, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूं. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन का, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन का, वो मेरा सहारा है. तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी, पौष्टिक गोष्टी, विटॅमिनच्या गोष्टी खाऊन निश्चित शरीराला त्या त्या क्षेत्रामध्ये ताकद मिळेल. परंतु एखादा व्हायरस आला की ती ताकद घेऊन जातो. चांगले चांगले ताकदवार मिस्टर इंडिया होण्याच्या प्रयत्न असणारे चांगले चांगले बॉडी बिल्डर कोविडच्या काळात चांगले चांगले औषधं, चांगले चांगले व्यायाम करणारे पण गेले. पण आज प्रभूमध्ये टिकून कोण आहेत? कारण त्यांचा आनंद प्रभूचा आनंद आहे आणि म्हणून तीच त्यांची ताकद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकदा आनंदाची चोरी झाली की शांती जायला वेळ लागत नाही. आणि ज्यावेळेस या दोन गोष्टी गेल्या की एका व्यक्तीचा मृत्यू होतो. कारण हिंदीमध्ये काय दिले? चोर आया है चोरी करने, नाश करने और हत्या करने. ज्या वेळेला आमच्या जीवनामधून प्रभूचा स्वर्गीय आनंद जातो, ज्या वेळेला शांतीचा नाश होतो, त्यावेळेला आशेचा घात होतो. सैतानाला तुमच्या रोटी कपडा मकानमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये. आज आमचं लक्ष तिकडच आहे. आणि आज शिक्षण पण तसं येत आहे. तुमच्यावरती हा हल्ला झाला, त्याला तुमच्या भौतिक गोष्टीत बिलकुल इंटरेस्ट नाहीये. एक व्यक्ती ज्याच्याविषयी इयोब या व्यक्तीविषयी सांगण्यात येतं, देव सैतानाला म्हटला तुला जे घ्यायचं ते घे, पण त्याचा आत्मा माझा आहे. त्या देशातला सर्वोच्च व्यक्ती, त्या देशातला श्रीमंत व्यक्ती, ज्याच्याकडे इतकी प्रॉपर्टी होती, ज्याच्याकडे इतकी संतान होती, पण तो झटक्यामध्ये धुळीमध्ये आला. पण त्याच्याकडं त्याला माहिती होतं माझ्याकडं प्रभूचा आनंद आहे, प्रभूची शांती आहे आणि प्रभूची आशा आहे. म्हणून तो म्हणतो जरी हा देह छिन्न विछिन्न झाला तरी माझ्या आत्म्याने मी माझ्या उद्धारकाला पाहिल. हालेलुया, हालेलुया. तर आमच्या जीवनामधला ज्या वेळेला आनंद चोरी झाला की शांतीचा नाश व्हायला वेळ लागत नाही. म्हणून एक वेळ घरी खायला नसल तरी हरकत नाही, पण प्रभूचा आनंद काय म्हटला? बायबल सांगतं एखाद्याच्या घरामध्ये मेजवानीची चंगळ आहे, परंतु त्या ठिकाणी जर वाद विवाद आणि तंटा आहे त्यापेक्षा शांतीचा कोरडा तुकडा बरा. पण आमचे तंटे खाण्यापिण्यावरून असेल तर मग आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेऊ नये. कारण खाणं पिणं या देवाचं राज्य नाहीये, तर नीतिमत्व आणि पवित्र आत्म्याचा आनंद या देवाचं राज्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा आनंद कशात आहे? माझा आनंद त्याच्या सानिध्यात बसण्यासाठी आहे का?
कारण या जगामध्ये केवळ आनंद आहे, पण आमच्याकडं भरपुरीचा आनंद आहे. स्तोत्र 16:11 मध्ये दावीद महाराज म्हणतात, जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवितो आणि तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. नुसता आनंद नाही, पूर्ण आनंद. कदाचित नवीन कपडे तेवढ्यापुरते आनंद देईल, नवीन वस्तू आनंद देईल, तुमच्यासाठी पाहुणे येतील, ओळखीचे येतील, आवडते लोक येतील, तो आनंद क्षणिक आहे. पण एक आनंद आहे जो दीर्घकालीन आणि अनंतकालीन आहे. तो आनंद मला ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतो. आणि जर मी त्या आनंदासाठी जगत नाही ना, तर मी कसं जगतो त्यासाठी एक वचन वाचून मग पुढे मूळ मुद्द्याकडे जाऊया. 1 कोरिंथ 15:19. आपण या आयुष्यात, आता या आयुष्याची मर्यादा कोणी मोजू शकत नाही, पण बायबल सांगतं 60 वर्ष, शक्ती आज्ञात 80 वर्ष, त्याच्या पुढे असेल तर 50 वर्ष. आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे. बोला, केवळ आशा. याचा अर्थ समजून घ्या. आम्ही या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा, सर्व या जगातले येशूला ओळखून सुद्धा विश्वास न ठेवणारे किंवा येशूला न ओळखणारे या जगातल्या सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. काय आहोत? आता आपण लाचार आहोत का प्रभूची संतान आहोत? मग आज मी येशूच्या मागे चालत आहे, फक्त या आयुष्यापुरती चालत आहे का? मी प्रभूकडे जात आहे, मी चर्चला जात आहे, माझ्या समस्या सुटल्या पाहिजे, माझ्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, माझे आजार गेले पाहिजे, मला बरकत मिळाली पाहिजे, मला परिवार चांगला मिळाला पाहिजे, पास्टर प्रार्थना करायला घरात शांती आली पाहिजे. पण मला सांगू द्या, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये ठेवल्यात, पण कुणीतरी चोरल्यात, कुणीतरी नाश केल्यात आणि म्हणून त्या गोष्टींचा घात झालाय. तुम्ही तुमच्या हाताने जर नुकसान केले, या गोष्टी पुन्हा येऊ शकतात. जर पुन्हा तुम्ही ख्रिस्ताकडे वळता तर त्याचा स्वर्गीय आनंद, त्याची शांती आणि गौरवी आशा तुमच्यात काम करायला लागते. या आयुष्यापुरती म्हणजे केवळ रोटी, कपडा, मकान, खाणं पिणं या गोष्टीसाठी जर मी येशूकडे येत आहे तर हे जीवन लाचारीचं जीवन आहे. हिंदी में दिया कि वे अभागे लोग है, इंग्लिश मध्ये दिले मिजरेबल पीपल. हम अभागे लोग नाहीये. संसार डोक्याला हात लावून घेते, आम्ही अभागे, आम्ही लाचार नाहीये. आम्ही जिवंत राजांचा राजा, त्या परमेश्वराची संतान आहोत. जर तो राजा आहे तर आम्ही राजकुमार आणि राजकन्या आहोत. आम्ही राजकीय वंशामध्ये मोडलेले लोक आहोत. बायबल सांगतं की तुम्ही या जगामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे जे तुम्हाला तारण आणि पाचारण मिळाले, त्यामुळे तुम्ही राजकीय वंशात आलेले आहे. यू आर ऑल रॉयल प्रिस्ट. तुम्ही राजकीय वंशातले आहे, पण आम्ही इथल्याच गोष्टी बडी ओळखतोय, याच गोष्टी बडी कुरकुर करतोय. कारण आम्ही फक्त याच आयुष्यापुरती, गेला ताप की तू माझा बाप है ना, तेवढ्याच पुरती. एकदा सोल्युशन होत नाही तोपर्यंत देव देव, मंदिर, प्रार्थना, आराधना. कारण लोकांनी कोविड मध्ये एक गाणं खूप गायलं, आता कोण गाताला दिसत नाही. कोणतं गाणं होतं? तुझी दया सनातन आहे ना. आणि त्या काळामध्ये काय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लोकांनी काम केलं. सकाळ दुपार संध्याकाळ लोक निश्चित प्रार्थनेमध्ये होते. आणि जसं सगळे परिस्थिती बदलली, इस्रायल लोक जसं शास्त्रेच्या पुस्तकामध्ये जोवर परिस्थिती खराब तोवर ते देवाचा धावा करायचे. एखादा शास्ता उभा राहायचा, सॅमसन, गिदोन, इफ्ता सारखे लोक उभे राहायचे. सोडवल्यानंतर पुन्हा जैसे थे वैसे. यात काय अर्थ नाहीये. आम्ही लाचार लोक नाहीये, या जीवनासाठी आशा ठेवणारे. आम्ही देवाची संतान आहे. या जीवनानंतर एक विपुल जीवन आहे, त्या सार्वकालिक जीवनासाठी जगणारे लोक आहोत. हालेलुया. तुमचा गोल चेंज करा. तुम्ही जर एवढ्या पुरती जर विचार करताय ना, तर बायबल तुम्हाला लाचार म्हणते, मी नाही म्हणत. बायबल तुम्हाला लाचार म्हणते. पण याच आयुष्यापुरती नाही, तर या आयुष्यानंतर एक आयुष्य, भले तिकीट कधी कन्फर्म होऊ द्या, टेन्शन नाहीये. स्वर्गाच्या राज्यात देवाचा पुत्र जयस्वाने आमचं स्वागत करणार आहे. हालेलुया. मृत्यू का डर उन्हें लगता है जो प्रभु के डर में नहीं है. हालेलुया. देवाचं भय त्या व्यक्तीमध्ये असतं, त्याच्यामुळं त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. आणि सैतान त्याच व्यक्तीला घाबरतो ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे. आमच्याकडे बाकी सगळं भय आहे.
गोळ्या खाण्यापूर्वी आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्या केमिस्टला कंटेंट माहिती नाही, पण आम्हाला सगळे कंटेंट माहिती आहे. बोलो येशू मसीह की. रोमकरास पत्र 15 अध्याय वचन 13. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्याकडे काय असावं या गोष्टी पाहून आपण ख्रिस्ताची जी गौरवी आशा, जी आमच्या जीवाचा नांगर आहे, त्यावरती थोडं डीपमध्ये जाऊन आजचा विषय आपण थांबवणार आहोत. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. काय प्राप्त व्हावी? नाही, आम्हाला वरदान प्राप्त झाले पाहिजे असं काय ते लिहिलं पाहिजे. आम्हाला सगळ्या मोठमोठ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. पण बायबल सांगतं कोणता देव? आशेचा देव. आशेचा देव येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्हाला पहिली गोष्ट काय म्हटले? संपूर्ण आनंद. जो येशूच्या जन्माच्या वेळेला जगासाठी आला आणि जो येशूला आपल्या जीवनात घेतो, त्याच्या हृदयात येशू येतो, तर त्याच्या हृदयात संपूर्ण आनंद आणि ती संपूर्ण शांती येते. आणि पुढे दिले यासाठी की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला विपुल आशा प्राप्त व्हावी. ज्याच्याकडे विपुल आशा आहे त्याच्याकडे विपुल जीवन आहे. मला सांगू द्या, या जगामध्ये जगत असताना कुठल्याही मनुष्याची आशा ठेवू नका, कारण मी शिकवलं मनुष्याची आशा ही मेलेली आशा आहे, ख्रिस्ताची आशा जिवंत आशा आहे. ज्यावेळेस मी त्या मेलेल्या आशेकडं, मनुष्याच्या आशेवरती जीवन जगतो आणि त्याच मनुष्यामुळं आम्हाला रात्रभर छत बघत बघत अश्रू व्हायला लागतात. आम्ही त्याच व्यक्तीकडे आशा ठेवतो, नातेसंबंधावरती आशा ठेवतो, सर्व आमच्या चांगल्या लोकांवर आशा ठेवतो, मदत करणाऱ्या लोकांकडे आशा ठेवतो. पण एक वेळ येते की तेच लोक आमची साथ सोडतात किंवा आमच्या विरुद्ध होतात आणि त्यावेळेला ती निराशा येते. म्हणून संत पौल तिमोथेला पत्र लिहिताना काय म्हणतो की आपली आशा येशू ख्रिस्त. ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशू जर त्याची आशा आहे तर त्याच्या जीवनामध्ये पहिल्या स्थानावरती देव आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये कोण आहे पहिल्या स्थानावर? नवरा, बायको, मुलं, आई वडील, मालपाणी? काय पहिल्या स्थानावर? माझा अनुभव, माझी ओळख, माझी प्रतिष्ठा? माझ्या जीवनामध्ये जर पहिल्या स्थानावर जर ख्रिस्त आहे, तो जर माझी आशा आहे, तर तीच आशा मला लाजवीत नाही. तर मला सर्व परिस्थितीमध्ये जरी मनुष्याने निराश केलं तर माझ्या आनंदाची चोरी होत नाही, माझ्या शांतीचा नाश होत नाही आणि माझ्या आशेचा घात होत नाही. कारण जो जिंदगी बरोबर आहे तो जिंदगी नंतर पण आहे. जो जिंदगी के साथ है वही जिंदगी के बाद है. आमीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय प्राप्त व्हावं? पहिलं तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने निश्चित वरदानं मिळतील. पण ज्या वेळेला संकट आणि परिस्थिती ज्यावेळेस बिघडली जाते त्यावेळेला कुठलं वरदान आणि कुठली अन्य भाषा आणि कुठल्या प्रकारच्या वरदानाने तुम्ही स्थिर राहू शकत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये ख्रिस्ताची आशाच तुम्हाला स्थिर ठेवू शकते. याचं एक पॉवरफुल उदाहरण आज आपण वचनातून पाहणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही अब्रामाच्या जीवनातून मागच्या आठवड्यात पाहिलं. अब्रामाविषयी बायबल काय सांगतं की आशेला जागा नसतानाही, कशाला? आशेला जागा नसतानाही अब्रामाने आशेने विश्वास केला, म्हणून जे अशक्य आहे ते शक्य झालं. बायबल सांगतं त्याचं तारुण्य मृत झालं होतं, त्याच्या पत्नीचं गर्भाशय मृत झालं होतं, पण त्या परिस्थितीतून आयझॅकचा जन्म झाला. का? कदाचित तुमच्या समोर असे काही जटिल प्रश्न असतील, असं वाटतं की काय होणार नाही, त्यालाच म्हणतात आशेला जागा नाही. डॉक्टरचा रिपोर्ट असा आलाय की काय होणार नाही, जीवनाची कुठली गोष्ट होणार नाही, आशेला जागा नाही. कुटुंबाची परिस्थिती जटिल आहे, पण आमचा विश्वासाचा बाप अब्राहम, रोमकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 17 पासून तुम्ही वाचताल की सर्व परिस्थिती विपरीत होती, आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. म्हणून जे असंभव होतं ते आयझॅक नावाच्या बाळाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये संभव झालं. आयझॅक याचा अर्थ देवापासून मिळालेला आनंद. आमेन, हालेलुया,
प्रेज द लॉर्ड. त्या वचनाकडे जाणार नाही, ज्यांना अभ्यास करायचे ते पाहू शकतील मागच्या एपिसोडमध्ये. तर आपण आता थेट पौलाने जी गोष्ट सांगितली, पौल कोणत्या आशेवरती जगत होता त्याविषयी तो प्रेषितांचं कृत्य याचा 24 अध्यायामध्ये 24 आणि 15 वचनामध्ये काय बनतो आणि मग त्याच्या जीवनातली घटना आपण पाहूया. आणि नीतिमानाचे व अनितिमानाचे म्हणजे पाप्याचे पुनरुत्थान होईल. म्हणजे 2 पुनरुत्थान आहेत. आज मंडळीमध्ये शिक्षण नाहीये, त्यांना एकच पुनरुत्थान वाटते. तुम्हाला नीतिमानाच्या पुनरुत्थानात म्हणजे त्याला जीवनाचं पहिलं पुनरुत्थान म्हणतात. 2 फ्लाईट निघणार आहेत. जे नीतिमान आहेत, जे तारण पावलेले आहेत, ज्यांच्यामध्ये प्रभूचा आनंद, प्रभूची शांती, प्रभूची आशा टिकवून जे झोपी गेलेत किंवा जे जिवंत आहेत, अशा नीतिमानांचं पहिलं पुनरुत्थान, ज्याला योहान 5:27 मध्ये म्हटलंय जीवनाचे पुनरुत्थान. पुढे अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. तीच आशा म्हणजे तो कोणत्या जीवनासाठी जगतोय? पुनरुत्थानाची गोष्ट करतोय, म्हणजे मृत्यूनंतरची गोष्ट करतोय. पण आम्ही जीवनातल्याच गोष्टीत अडकलोय. असावं, जीवनातल्या गोष्टीची आशा असावी, पण जीवनाच्या गोष्टीपेक्षा सार्वकालिक जीवनाची आशा असावी. कारण जगाकडे सार्वकालिक जीवनाचं उत्तर नाहीये. जगाकडे मृत्यूनंतर काय होईल माहिती नाहीये. म्हणून तोच संत पौल फिलिप्पीकराच्या मंडळीला म्हणतो, जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरण मला लाभ आहे. मरण यासाठी लाभ आहे, सार्वकालिक जीवनामध्ये माझा बाप माझ्या सोबत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगाचा बाप जरी सोडून गेला, पण सनातन बाप काल आज युगानुयुग सारखा आहे, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. आमेन, हालेलुया. इब्रिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 19. इब्री 6:19. ती आशा म्हणजे कोणती? नीतिमानाच्या पुनरुत्थानाची आशा. आपल्याला जीवनाचा नांगर असून. कसला? जीवनाचा. ऍक्च्युली जीवाचा नांगर शब्द आहे. आपल्या जीवाचा नांगर. तुम्हाला जीव आहे का? जिवंत आहेत का? जीवाचा काय आहे? नांगर. आता हा नांगर शेतीचा नांगर नाही का? बघा, शेतीचा नांगर नाही. हा नांगर वास्तविक मराठी भाषांतरामध्ये दुसरा शब्द नाहीये. हिंदी में दिया है हमारी जान का लंगर, इंग्लिश में दिया है अँकर. अँकर किंवा लंगर किंवा हा नांगर कुठं वापरण्यात येतो? तो वापरण्यात येतो जहाजाला. वादळ वाऱ्यामध्ये स्थिर करण्यासाठी, त्याचा वेग कमी करण्यासाठी, परिस्थितीवरती ताबा मिळवण्यासाठी. कितीही मोठा आणि किती ऍडव्हान्स जहाज असलं तर आज त्या जहाजाची गरज आहे नांगर. तुम्ही किती शिकलेले असा, तुम्ही किती धनवान असा, तुम्ही किती प्रतिष्ठित असा, पण तुमच्या जीवाला पाहिजे ख्रिस्ताच्या आशेचा नांगर. जर तो आशेचा नांगर असेल तर येणाऱ्या वादळ वाऱ्यामध्ये परिस्थिती आटोक्यात घेण्यासाठी जर ख्रिस्ताच्या आशेचा नांगर तुम्ही त्या वादळामध्ये जर पाण्यात सोडताल तर तो नांगर त्या समुद्राच्या तळाशी जाऊन खडकाला धरून राहतो. तसाच ख्रिस्ताच्या जीवनाचा, ख्रिस्ताच्या गौरवी आशेचा नांगर तुमच्या जीवनातल्या वादळ वाऱ्यामध्ये, तुमच्या जीवनाच्या समुद्रामध्ये त्यावेळेस जो जातो तर ख्रिस्त म्हटलेला खडकाला धरून राहतो आणि तुमची डोलणारी नाव ख्रिस्त येशूच्या नावात स्थिर राहते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुष्टाला हेच नकोय, कारण एकदा आनंद गेला की शांतीचा नाश होतो आणि आशेचं परिवर्तन निराशेत होतं. आणि ज्याच्या जीवनात निराशा येते तो आत्महत्येकडे वळतो, तो व्यसनाकडे वळतो आणि तो जगाकडे वळतो. पण ज्याच्या जीवनात प्रभूचा आनंद येतो, प्रभूची शांती येतो, तो निराशेमध्ये असणारा व्यक्ती गौरवी आशेकडे जीवन जगून तो आपलं जीवन प्रभूला देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचा, ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचवणारी आहे. बस, स्थिर व आढळ. आता स्थिर म्हणजे स्थिरता ज्याला हवी आहे, आढळ म्हणजे जे हलू शकत नाही. आमेन, हालेलुया. पडद्याच्या आत जाणारी. वास्तविक याचा अर्थ हा होतो, या जीवनाला एक पडदा म्हणण्यात दिलेला आहे. जगाचा डायलॉग आहे, पडदा उठ गया, संपला विषय. या पडद्याच्या मागे, पडद्याच्या काय म्हटलेलं आहे?
पडद्याच्या आतल्या भागी पोचणारी आहे. येशू ख्रिस्त परम पवित्र स्थानामध्ये ज्यावेळेस बायबल सांगते येशूने प्राण दिला त्यावेळेला पडदा वरून खालपर्यंत फाटला का खालून वरपर्यंत फाटला? हा, वरून फाटला. शक्य आहे का वरून असं फाडायचं? फाडण्यासाठी शक्य आहे का? फाडणार तर कुठून फाडणार? खालूनच फाडला पाहिजे. पण ऍक्च्युली एक रेव्हलेशन मला पवित्र आत्म्याने दिलं. बायबलमध्ये जर तुम्ही थोडासा अभ्यास केला, जेव्हा जेव्हा पण एका बापाने आपला प्रिय पुत्र गेला हे ऐकल्यावरती त्याने असं गळ्यापाशी धरून आपला झगा फाडलाय. याकोबाला खबर देण्यात आली तुझा प्रिय पुत्र योसेफ याला जनावरांनी खाल्ले, त्याला दुःख झाले, त्यांनी वरून झगा फाडला. इयोबाला कळलं तुझे मुलं गेले, त्यांनी वरून झगा फाडला. स्वर्गीय बापाला आपला प्रिय पुत्र वधस्तंभावर सगळ्या जगासाठी बलिदान झाला, त्यावेळेस पित्याने जो झगा त्याच्याकडे येण्यासाठी होता तो वरून खालपर्यंत फाडला. म्हणून आज कोणीही पापी असो तो येशूच्या द्वारे त्या पडद्याच्या आत म्हणजे सार्वकालिक जीवनात जाऊ शकतो. हालेलुया. तुम्हाला आनंद झाला पाहिजे या गोष्टी ऐकून. जर तुम्ही काहीतरी रेव्हलेशन ऐकता ना तर त्या रेव्हलेशनला तुम्ही जेव्हा रिस्पॉन्ड करताना देव तुम्हाला आणखी काहीतरी देतो. जर तुम्ही खाताय नुसतं बोलतच नाही कसं झाले तर तुमच्या ताटात आणखी वाढण्यात येणार नाही. जर तुम्हाला या गोष्टी डीप रहस्य देव साध्या स्वरूपात सांगत आहे, परमेश्वराने तो पडदा फाडला. आणि बायबल सांगतं याच इब्रिकराच्या पत्रामध्ये त्याने आपल्या स्वदेहाने तो पडदा फाडला आणि जीवनयुक्त मार्ग तयार केला. इब्रिकर पत्र 10:19-20. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून, नीट ऐका, कशातून? पडद्यातून. विषय सोडायचा नाही आपल्याला. पडद्यातून. हा, म्हणजे स्वदेहातून, त्याच्या शरीर रूपी देहातून जो नवीन, नीट ऐका, जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला. त्या मार्गाने परम पवित्र स्थानात म्हणजे या पडद्याच्या मागे ज्यावेळेस शल्मोनाने मंदिर केलं होतं, मोशेने निवास मंडप केला होता, पडद्याच्या मागे एक जागा होती त्याला परम पवित्र स्थान म्हणायचे आणि पडद्याच्या अलीकडे पवित्र स्थान म्हणायचे. परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आम्हाला पडद्याच्या मागे प्रवेश करण्याचं धैर्य मिळाले. आमचा जीव इथंच अडकलाय. आम्हाला सार्वकालिक जीवनात जाण्याचं धैर्य मिळाले, आमचा जीव इथंच अडकलाय. म्हणून आम्ही तिथं 2 नोव्हेंबरला जे झोपलेत, जे हाडं पडलेले त्यांना मेणबत्त्याने फुलं घालायला जातोय. आणि संत पौल म्हणतो पहिले थेसली 4:13 ज्यांना आशाच नाहीये अशा लोकांप्रमाणे तुम्ही खेद करू नका. ज्या लोकांना पुनरुत्थानाची आशाच नाहीये तेच मेणबत्त्या पेटवायला जातात. बायबल सांगतं ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. जग करत असेल ऑल सोल्स डे, पण आमच्याकडं एक दिवस आहे ज्याला म्हणतात रेझरेक्शन डे. आम्ही त्या दिवसाची तयारी करणारे आहोत. ऑल सोल्स डे ला जग पालन करू द्या, पण आम्ही रेझरेक्शन डे ची वाट बघत आहे, जेव्हा मध्य आकाशामध्ये मला जीवनाची आशा देणारा देव प्रगट होईल. मग मी जीवित असो किंवा मृत असो तो त्याच्या राज्यात घेऊन जाण्यात सक्षम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. ज्याला जायचंय फुलं टाकायला जाऊ द्या, जा. काही लोकांना ते अंगवळणी पडले, सुटत नाही. किती हटकलं तरी ती शेपटी काय होती, किती नळीत घातली तरी काय होती. तर त्याच्यामुळे तिथं वेळ वाया घालवू नका. ज्याला सत्य कळले ना त्याला परत सांगायची गरज नाही, कारण बायबलचा देव म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. एखाद्याने झोपायची ऍक्टिंगच केली तर त्याला किती वेळा उठवणार आपण. हा, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर येशूने त्या स्वदेहातून, म्हणून येशू काय म्हणाला योहान 14:6 मार्ग सत्य व जीवन मी का मीच. नुसतं मी म्हटलं तर 2 नोव्हेंबरला जाणारे लोक, आणि जर लागला ना ते लोक तिथं नाही जात. ते लोक जिथून तो येणार आहे तिथं लक्ष देणार आहेत. काय म्हणला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कुणी पित्याकडे विपुल जीवनात जाऊ शकत नाही.
आणि तो मार्ग बायबल सांगतं नवीन आणि जीवनयुक्त मार्ग येशूने आपल्या देहाला पडद्यासारखं फाडलं आणि त्याच्यातून तुम्हाला आणि मला जाण्यासाठी पित्याकडे प्रवेश मिळाला. म्हणून तो पडदा जो परमपवित्र स्थानामध्ये वरून खालपर्यंत का फाडला, पित्याला निश्चित त्या दिवशी दुःख झालं. त्यांनी त्या इयोबाने जसा पडदा फाडला, झगा फाडला, याकोबाने जसा झगा फाडला, तसा त्यांनी झगा फाडून सांगितलं आता कुठलेही नियम अटी नाही, जो माझ्या पुत्राच्या आनंदात आणि शांततेत आणि आशेत येईल त्यांना पडद्याच्या आत प्रवेश मिळणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही कोणी असा, पिढ्यानपिढ्या जे ख्रिस्ती असा, नवीन विश्वासज्ञ असा, सर्वांसाठी हे लागू आहे. आमेन, हालेलुया. ही कोणती आशा आहे? स्थिर आणि आढळ ठेवणारी आशा आहे. आणि या आशेच्यासाठी दुसरे कविंकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 7 पासून पुढे जाऊया. दुसरे कवीन 1 अध्याय वचन 7. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचे सहभागी आहात. तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तर तुम्ही सांत्वनाचे सहभागी आहात. पुढे बंधुजन हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटात तुम्हाला ठाऊक नसावे, संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. म्हणजे संत पौल त्यांनी स्थापित केलेल्या मंडळीला जेलमधून पत्र लिहित असताना म्हणतो की आमच्या जीवनामध्ये आशिया खंडात असताना काही संकट आले जे तुम्हाला माहित नाही, ते तुम्हाला माहित असावे अशी आमची इच्छा आहे. पुढे ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे, आता नीट ऐका, आम्ही आमच्या शक्ती पलीकडे अतिशय दडपले गेलो शक्ती पलीकडे, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. कोण म्हणते हे ज्यांनी मुर्दे उठवले? कोण म्हणते हे ज्यांनी हजारो मंडळ्या स्थापित केल्या? कोण म्हणते हे की ज्याने 3ऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन देवाचं दर्शन घेतलं? कोण म्हणते की ज्याच्या शरीरावरून वस्त्र उतरून दिल्यानंतर आजारी लोक बरे होत होते? आणि तो म्हणतोय की आमच्यावर अशी परिस्थिती आली की आम्ही जगतो का मरतो असं आमचं झालं. पुढं फार तर काय आम्ही मरणारच. संपलं. आता कित्येक लोकांना कोविड मध्ये असा अनुभव आलेला आहे. आम्ही आता काय मध्ये गाडतात का जाळतात, आता संपलं, आता आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. असं मन सांगत होतं की संपला तुझा विषय. आम्ही स्वतःवर म्हणजे आमच्या ज्ञानावर, आमच्या बुद्धीवर, आमच्या अनुभवावर, आमच्या प्रार्थना जीवनावर नव्हे, तर मृतांना सजीव करणाऱ्या, मृतांना जिवंत करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. आता तुमच्या जीवनामध्ये आज असं तुमची परिस्थिती जर असेल, जगतो का मरतो, शक्ती पलीकडे पार सगळं गेले, दडपले गेले, काय आता खरं नाहीये, हे का झाले माहितीये का? आता तरी तुझा भेजा, तुझा मेंदू, तुझा ब्रेन ठिकाण्यावर हे ह्यासाठी झाले की जो मृतांना जिवंत करतो आता त्याच्याकडे वळून आपला पूर्ण भरोसा त्याच्यावर ठेव. कधी कधी आम्ही दोष लावतो 2 शिंगवाल्याला, लुसिफरला. त्यांनीच आणले संकट, त्याला चान्स कुणी दिला? आम्ही कधी कधी तिथं दोष, इकडं दोष, पण आता इकडं बोट करा आणि म्हणा ही परिस्थिती यासाठी आली की आता मी सर्व सोडून ख्रिस्ताच्या आनंदाकडं, ख्रिस्ताच्या शांतीकडं, ख्रिस्ताच्या आशेचं धन पुन्हा मिळवण्यासाठी देवाने ही परिस्थिती माझ्यावर आणली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही किती महत्व त्याला देतो, आम्ही किती त्याच्यासाठी त्याग करतो. आमचं त्यागमय जीवन नाहीये ख्रिस्तासाठी. मी नेपाळमध्ये होतो ना, मला त्या दिवसापासून लांबून जवळून येणाऱ्या लोकांविषयी काही वाटत नाही. मला नेपाळमध्ये गेल्यानंतर शिकायला मिळालं, तिकडचे लोक, अन्य जातीतून आलेले लोक 2 तासाचं चर्च अटेंड करायला 6 तास चालत येतात जंगलातून. आणि त्या जंगलातून नाना प्रकारचे वृक्ष आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, जंगली जनावर आहेत, पण आपलं कुटुंब, लेकरं घेऊन ते 4-4, 5-5 डोंगर क्रॉस करून 2 तासाची भक्ती अटेंड करायला 6 तासाचा प्रवास करतात.
आणि म्हणून त्या लोकांमध्ये देवाची उपस्थिती मिळते, देवाची उपस्थिती सापडते आणि देवाचं कार्यही दिसतं. एका मोठ्या छळातून ते जात आहेत, त्यांना नोकरीला रिझाईन करायला लावलं. एक पास्टर त्या ठिकाणामध्ये पण आहे, ते त्या नेपाळ गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिकेमध्ये अभियंत्याच्या पोस्टवरती होते, पण त्यांनी येशूला स्वीकारलं. गावातले लोक आले, म्हटले एक तर येशू नाही तर नोकरी. त्यांनी नोकरीला रिझाईन दिलं. तो म्हणतो की मी कित्येक महिने उपाशी जीवन जगलो, एक वेळ मिळायचं नाही मिळायचं, पण मी येशूला सोडलं नाही. पण आज त्याच्याच जिल्ह्यामध्ये त्याचं सगळ्यात मोठं चर्च आहे. आमचा त्याग आहे का? आमच्या त्यागाकडे बघूया. आम्ही एकदम कम्फर्ट झोन मध्ये आहे. आम्हाला जमल तसं आम्ही प्रभूकडे येतो, आम्हाला झेपल तसं आम्ही सेवा करतो, आम्हाला परवडेल तसं आम्ही प्रभूच्या मार्गात जातो. अशा लोकांच्या जीवनात कार्य नाही होत. जे रिस्क घेतात ना, त्यांच्या जीवनात ख्रिस्त असतो. हालेलुया. त्यांच्यासाठी तो रिस्की काम एकदम इझी करतो. त्यांच्या जीवनामध्ये देवाची कृपा मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं वैयक्तिक जीवन तपासा की का मी ख्रिस्ताशी प्रामाणिक आहे का. नुसतं आशीर्वादासाठी पळू नका. आशीर्वादासाठी पळणारे लाचार आहेत, पण आशीर्वाद देणाऱ्याच्या मागे पळतात ते ख्रिस्ताची संतान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा काय म्हटलंय पुढं. त्याने आम्हाला, नीट ऐका नीट, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले. कोणत्या संकटातून? म्हणजे तिकीट कन्फर्म झालं होतं, पौलाला असं वाटलं जगणार नाही. वास्तविक मला असं वाटतं की बायबल सांगतं या 2 करीन 11 अध्यायामध्ये त्यांनी काही संकटाविषयी लिहिले. 2 करीन 11:17 मध्ये 3 वेळा त्याचं जहाज फुटलं. किती वेळा? 3 वेळा त्याचं जहाज फुटलं. आणि त्यावेळेला एक केस अशी होती की त्याला बंदी करून रोम मध्ये घेऊन चालले होते. अनेक सैनिक होते, 253 सैनिकासोबत तो होता. आणि त्या परिस्थितीत जहाज फुटलं होतं. 14 दिवस वादळ चालू होतं. किती दिवस? 14 दिवस सूर्य दिसला नाही, दाट धुकं होतं, लाटा होत्या आणि जहाज फुटलं. 14 दिवस पोटात अन्नही नव्हतं. मला असं वाटतं की त्यावेळेला त्याला असं कुठंतरी वाटलं असेल, त्याचं मन त्याला म्हटलं असेल. परंतु ख्रिस्ताची आशा कशी काम करते. जे जीवाचा नांगर आहे, स्थिर आणि आढळ आहे, पडद्याच्या आरपार घेऊन जात आहे, त्याचं जिवंत उदाहरण संत पौल आहे. काय म्हणतो पाहतो. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले. सोडवले. तो आता सोडवीत आहे. नीट ऐका. सोडवलं म्हणजे कुठला काळ आहे? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ? पास्ट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे का फ्युचर टेन्स आहे? काय पास्ट आहे का फ्युचर आहे, प्रेझेंट आहे? म्हणजे भूतकाळ आहे. सोडवलं म्हणजे पास्ट, भूतकाळ. पुढे तो आता सोडवीत आहे. सोडवीत आहे म्हणजे प्रेझेंट, वर्तमान काळ. पुढं आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल. सोडविल. सोडवले, सोडवित आहे आणि सोडविल म्हणजे तिन्ही काळाविषयी बोलत आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या तिन्ही काळामध्ये तो म्हणत आहे मागं तरी सोडविलं, आता सोडवत आहे आणि पुढेही सोडविल. का सोडवल, का सोडवलं आणि का सोडवित आहे, त्याचं कारण तो देत आहे. ऐका. अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. वाव. आमची आशा नक्की. आता आम्ही कॉर्पोरेटरच्याच मागं पळतोय. कोण आहे आमची आशा? मला कुठल्याही VIP दारात जायची गरज नाही. मला बायबलमध्ये एक व्यक्ती माहिती आहे, जो अब्रामाचा पुत्र इसाहाक, जो त्या देशात उपरी होता. दुष्काळाची परिस्थिती होती, पण त्यांनी त्या परिस्थितीमध्ये देवाची आज्ञा पालन करून, देवावर आशा ठेवून दुष्काळात पेरणी केली. आणि उत्पत्ती 26:12 सांगतं त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालं. आणि ते ऐकून त्या देशाचा राजा त्याच्या दारामध्ये येऊन त्याला नमन करतोय. हालेलुया. आम्हीच वशिला लावायच्या मागं पडलोय. वशिला तिकडा लावा जिथं आमची आशा आहे. हालेलुया. ही वशिलेबाजी तेच करतात ज्यांची आशा फक्त याच जीवनापुरती आहे, पण आमची आशा या जीवनानंतरची आहे. हालेलुया. ज्यांनी सोडविले, जो सोडवित आहे आणि जो सोडविणार, तो म्हणत आहे यासाठी की त्याच्याविषयी आमची आशा आहे. पुढे तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून. नीट ऐका. तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे. असे की जे कृपादान पुष्कळ जनांच्या योगे आम्हाला मिळाले
त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. आमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये जे प्राण संकट येतात त्याच्या मागचं कारण हे आहे की आम्ही देवावर भरोसा ठेवावा. कारण हे आहे की आम्हाला ज्यांनी सोडवित आहे आणि सोडविणार, ज्याच्यावर आम्ही आशा ठेवतो त्या देवाची ओळख अन्य जातीलाही व्हावी, आपल्या लोकांनाही व्हावी आणि त्यांनीही जिवंत देवाची उपकार स्तुती करावी. तुमच्या जीवनातलं हिलिंग, तुमच्या जीवनामधलं डिलिव्हरन्स, तुमच्या जीवनामधली प्रॉस्पेरिटी, तुमच्या जीवनामधलं उच्च स्थान यासाठी नाहीये की या सगळ्या गोष्टी पाहून कुणीतरी यावं आणि जिवंत देवाची उपकार स्तुती करावी. आम्ही साक्षात देतोय, मला हिलिंग मिळालं पण तुझ्याद्वारे दुसऱ्याला मिळालं का? मला बरकत मिळाली, तुझ्याद्वारे दुसरा कोणी ब्लेस झालाय का? आम्ही आमच्यापुरती स्वार्थात राहतोय. पण संत पौल म्हणतोय प्रार्थना करा अनेकांना या गोष्टी मिळाव्यात आणि अनेकांनी येऊन उपकार स्तुती करावी. आज जर या गोष्टीसाठी मी तयार नाहीये तर मला सांगू द्या की मी 1 करीन 15:19 मध्ये सांगितलेला लाचार व्यक्ती आहे. पण जर मी तसा नाहीये तर निश्चित माझी आशा जो ख्रिस्त आहे, हे जीवन असो किंवा नसो पण मी त्याच्याबरोबर आहे. हालेलुया. आज या गोष्टीवरती जर आमचं लक्ष नाहीये तर मला सांगू द्या की आमचं ख्रिस्ती जीवन हे व्यर्थ आहे. ख्रिस्त आम्हाला यासाठी लाभलाय, तो निश्चित आनंद देतो, शांती देतो, त्याचबरोबर गौरवी आशा देणारा देव आहे. आज हा विषय आम्ही इथं थांबवत आहोत. बरोबर आजचा भाग पकडून 10 भाग झालेत. 10 आठवडे आम्ही लागोपाठ आम्ही याच एका वचनावर मनन करत आहे. चोर आला आहे चोरी करायला, नाश करायला, घात करायला, पण येशू आला आहे जीवन द्यायला आणि विपुल जीवन द्यायला. आज त्याची इच्छा आहे प्रियांनो की आम्ही त्याच्याकडे वळावं आणि आपलं जीवन त्याला द्यावं. तुमच्या जीवनामध्ये तुमचं घर लुटलं जाऊ द्या, हरकत नाही, पण प्रभूचा आनंद चोरी येऊ देऊ नका. आणि हा आनंदच आहे जो आशेला टिकून ठेवतो, ती शांतीच आहे जे आशेचं संरक्षण करतं. मी मागे सांगितलं प्रभूचा आनंद आणि प्रभूची शांती या दोन्ही गोष्टी, प्रभूची जी आशा आहे ना त्याला प्रोटेक्शन करतं, बॉडीगार्डचं काम करतात. संत पौल का म्हणू शकला? त्याला मन सांगत होता आता विषय संपला, पण तो म्हणतो मी का वाचलो? कारण प्रभूचा आनंद आणि प्रभूची शांती जी माझ्यामध्ये होती त्या दोघांनी मिळून प्रभूची आशा माझ्यामध्ये टिकून ठेवली आणि त्या आशेने मला नवजीवन दिलं, म्हणून मी बाहेर आलो. मनुष्यावर आशा ठेवूच नका. मी नाते तोडण्याविषयी बोलत नाहीये, बायबल तर तसं सांगतं. प्रभू म्हणतोय की मी तलवार चालवायला आलो ना आग लावायला आलो. पण त्याचा अर्थ काय? आम्ही मनुष्यावरती, नातेसंबंधावरती ज्या आशा ठेवतो ना त्या सगळ्या बाजूला कराव्यात आणि आमच्या जीवनाची आशा आम्ही ख्रिस्तालाच करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.